आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंती निमित्त आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करायला त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळी गेलो होतो. अभिवादन केलं आणि बाबासाहेबांनी त्या काळात सुद्धा आपण बारकाईने जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला होता, सर्व धर्म समभाव समतेचा, आणि त्याचबरोबर महाराजांची जे काही ध्येय धोरणं होती, महिलांच्या संदर्भात, वयस्कर लोकांच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या संदर्भात, दीनदलित म्हणण्यापेक्षा जे उपेक्षित वर्ग आहेत त्यांच्या संदर्भात, लहान मुलांच्या संदर्भात, हे सर्व जर आपण जर पाहिलं तर ह्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून जे ह्या देशाची राज्यघटना त्यांनी जी लिहिली, ज्याला आपण संविधान म्हणतो, हे करत असताना त्यांनी एवढे बारकावे त्यात पाहायला मिळतात की कोणावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारे आपलं देशाचं संविधान आहे. आज अभिमान देखील वाटतो की बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण हे आपल्या साताऱ्यात झालं आणि काल जिथं भीम फेस्टिवल झालं त्या शेजारी जो राजवाडा आहे त्या राजवाड्यात त्यांचं शिक्षण झालं, प्राथमिक शिक्षण. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करत करत मग उच्च शिक्षणाकरता एल्फिन्स्टन कॉलेजला तर त्यांनी प्रवेश घेतला आणि नंतर मग राजर्षी शाहू महाराज असतील, सयाजी महाराज असतील बॅकवर्ड, या लोकांनी इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असणारं जे काय समाजाबद्दल जी एक तळमळ होती, त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांना स्कॉलरशिप देण्यात आल्या. पण मात्र खऱ्या अर्थाने म्हणजे संपूर्ण ह्या जगात वेगवेगळ्या देशांची जर आपण त्यांच्या राज्यघटना किंवा संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो ते जर पाहिले आणि आपलं राज्यघटना जर पाहिली तर ह्या जमीन आसमानचा फरक एवढ्या करतायत कारण एवढे बारकावे कुठल्याच देशाच्या राज्यघटनेमध्ये नाही आहे. किंबहुना सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश, त्यात दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये एवढे वेगवेगळे जातीतले लोक पाहायला मिळत नाही. आणि हे संपूर्ण संविधान गठन करत असताना, त्याचं संपूर्ण तयार करत असताना कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारे त्यांनी जे काही संविधान लिहिलंय, खरोखर ही या देशाला त्यांनी दिलेली फार मोठी देण आहे. त्यांच्या माध्यमातून मिळालेली देण आहे. किंबहुना
छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळातले जे विचार लोकशाहीच्या बद्दल, वेगवेगळ्या समतेच्या बद्दल असेल, राज्यकारभाराच्या बाबतीत असेल, हे सर्व कुठेही उणीव न ठेवता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण ते राज्यघटना जी लिहिली त्याबद्दल त्यांचं जेवढं त्यांना धन्यवाद आपण देऊ तेवढं थोडंच आहे. सर्वसामान्य म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी जे काही विचार दिले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बहुजन समाजातल्या जे तरुण आहेत त्यांनी शिक्षणाकडे धाव घेतली. शिक्षण आपण त्यांना बाबासाहेबांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय आपले विचारात व्यापकता येणार नाही कोणाच्याही, आणि जोपर्यंत व्यापकता येत नाही तोपर्यंत प्रगती होणार. आणि त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण म्हणजे या देशाचं नशीब की असे अनेक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे म्हणून ज्यांनी योगदान मोठ्या प्रमाणावरती समाज घडवण्याचं काम केलं, त्यापैकी आज महात्मा फुले असतील, लवजी वस्ताद असे आणि म्हणजे एवढे आदर्श यांचा आपण घेऊ शकतो, असे एवढे महान व्यक्ती होऊन गेले. आणि त्यापैकी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर विसरून चालणार नाही. किंवा त्यांनी दिलेलं जे काय संपूर्ण आहे, मला तर खरं हसूच येतं की अनेकदा असं म्हणजे कोण म्हणजे यांना ते बुद्धी सुस्ती तरी कशी की संविधान बदललं जाईल. संविधान कोणीच बदलू शकत नाही, आणि ज्या दिवशी संविधान बदललं गेलं होणार नाही तर समजा की ह्या देशाच्या अखंडतेला फार मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण होईल. कारण प्रत्येक जो काय प्रत्येकाचं न्याय मिळण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे काय घटनाक्रम जो आखला आहे त्याचं हे खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांची जी कल्पकता आहे त्याला दाद दिलीच पाहिजे. आणि जास्तीत जास्त असे ज्यावेळेस आपण जयंत्या साजऱ्या करतो त्यावेळेस आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा आपल्या परीने जे म्हणून अशा लोकांचे जे काही चांगले विचार आहेत हे पुढच्या पिढीपर्यंत पोचण्याचं काम आपण करणार आहोत. बाबासाहेब त्या ठिकाणी राहत होते. कालच आम्ही संदीप असतील, मग अण्णा असतील, बापू असतील, सगळ्यांची मागणी अनेक दिवसापासून आहे की तिथं जिथं त्यांचा रहिवास होता ते राहायचे ते सुद्धा शासनाने ते द्यायला तयार आहेत. मला वाटतं आमण्यांचं ते घर आहे, निश्चितपणे त्याचा सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण की मोठी म्हणजे आज लंडनला जे तिथं त्यांनी शिक्षण प्राप्त केलं ते सुद्धा लंडनचं ते सुद्धा स्मारक बनवलं गेलं. आणि फार काय बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की असे लोक होणे नाही. महाराष्ट्राच्या जसा उल्लेख केला आमने निवास